लक्ष देऊन कीर्तन ऐका. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजेत. तुम्ही थोडं लक्ष दिलं तर कीर्तन सुंदर होईल. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव जीवनामध्ये घडले पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने देवाचा उत्सव घडला पाहिजे. का देवाचा उत्सव साजरा करायचा याचं कारण असं आहे, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्या जगाच्या मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय. एक, आपण रामनवमी साजरी करतोय. दोन, आपण दत्त जयंती साजरी करतोय, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय, आपण वामन जयंती साजरी करतोय. पण लक्ष देऊन ऐका ना, देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला, देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर माझा देव नाराज होत नाहीये. लक्ष देऊन ऐका बरं. देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला, देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज होत नाही. पण साधूचा उत्सव जर तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला, माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज झाल्याशिवाय राहत नाही. जगाचा असा नियम आहे, देवाचा उत्सव नाही घडला तरी चालतो, पण साधूचा उत्सव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडला पाहिजे. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आलेल्या मायांनो, आपल्या परिसरामध्ये एक पद्धत आहे, थोडा विको कमी करता द्यायचा. सुवासनी जीव घालायची पद्धत आहे ना तुमच्याकडे. त्या सुवासनी जीव घालण्यामध्ये दोन प्रकारची पद्धत आहे. एक सौभाग्यवती मायमावल्याला जीव घालतात, आणि दुसरं छोट्या छोट्या 4-4, 5-5, 10-10 वर्षाच्या शाळेतल्या मुली त्यांना जीव घालतात. एका मोठ्या माणसाच्या बायकोने सुवासनीचं जेवण ठेवलं, मोजून 11 जणींना बोलवलंय. जेवायला चांदीचं ताट, जी जेवायला येईल तिला एक सोन्याची 5 ग्रॅमची अंगठी. काय मोठ्या माणसाची बायको होती, काय कमी होतं, 4-5 एकर जमीन होती. एक मायमावली सुवासनी जेवायला निघाली आणि तिचं एखादं 6-7 वर्षाचं लेकरू ती हाताला घेऊन निघाली. आता ते लेकरू होतं, लहान होतं, त्याला काय कळतं. जसं सुवासनी जेवायला गेली, सुवासनीला नैवेद्य दाखवायचं आहे, देवाला नैवेद्य दाखवायचं, या 11 जणीला जेव घालायचं. त्याच्या अगोदर त्या मायमाऊलीचं लेकरू जसं गेलं, त्या गुलाबजामच्या टोपल्यातून 2 गुलाबजाम उचलले तोंडात घातले. राग आला त्या मोठ्या माणसाच्या बायकोला. अरे, सुवासनीला नैवेद्य दाखवायच्या अगोदर ह्या लहान लेकरांनी 2 गुलाबजाम खाल्ले, उष्ट केला सगळा स्वयंपाक. क्षणाचाही विचार न करता त्या मोठ्याच्या बायकोने 2 त्या लेकरांच्या थोबडी ठेवून दिलं. संपलं माझं उदाहरण. इथं बसणाऱ्या सगळ्या मायमावल्यांना माझी विनंती आहे, 9 महिने 9 दिवस एखादं लेकरू आपण गर्भात वागवलं तर हाताच्या फोडासारखं जपले, आणि त्या लेकराला जर 2 गुलाबजाम साठी जर एखाद्या श्रीमंताची बायको त्याच्या तोंडात मारत असेल तर खरं सांगा, त्याची माय जेवण करेल का हो? सावतरचं नाही सांगताय, सख्खीचा विषय चालला इथं. जेवण ती नाही अजिबात नाहीये. अहो, सावतर सुद्धा जेवणार नाही. सख्खीचा द्या विषय सोडून 5 ग्रॅमच्या अंगठीसाठी माझ्या सोन्यासारख्या लेकराच्या तोंडात मारतीये, अजिबात नाही. ती म्हणे, हे तुझं ताट, चांदीचं ताट, हे तुझ्या सुवासनी घाल तुझी, आम्हाला काही घेण्याने निघून जाईल ती. का? तिचं प्रेम तिच्या लेकरा कोणावर आहे? लेकरावर आहे. याच्या उलट घ्या ना, ती लेकराला जेवायला सोबत घेऊन गेली, सुवासनी जेवायला वाढायच्या अगोदर, सगळी पूजा करायच्या अगोदर त्या मोठ्याच्या बायकोने त्या लेकराला जवळ घेतलं, त्याच्या 2 पप्प्या घेतल्या, मांडीवर बसवलं त्याला, आणि सुवासनीला जेव घालायच्या अगोदर गुलाबजामच्या 2 गुलाबजाम काढले टोपल्यातून आणि आपल्या हाताने त्या लेकराला जेव घातलं. संपलं माझं उदाहरण. ज्या मायमाऊलीने 9 महिने 9 दिवस लेकराला गर्भात वागवलंय, तर हाताच्या फोडासारखं जपलंय, आणि त्याच्या लेकराला जर एखाद्या मायमाऊलीने एवढं प्रेमाने खाऊ घातलं, खरं सांगा त्या मायमाऊलीला आता जेवायची गरज राहिली का हो? कारण व्यवहार असा सांगतो, लेकरू जेवलं की मायचं काय भरतं? काय भरतं माय हो? पोट भरतं. लेकरू जेवलं की जसं मायचं पोट भरतं, हा जसा व्यवहार आहे, तसा साधूचा उत्सव केला की देव गदगद होतो, हा सुद्धा परमार्थ. कारण जगाच्या मालकाचं एक प्रमाणे किती सुंदर आहे पहा. मैं संतन को दास, संत मेरे मुकुटमणी. मी संतांचा दास आहे. कोण आहे? मी संतांचा दास आहे, मी संतांचा सेवक आहे, आणि संत माझे मुकुटमणी आहे. म्हणून साधूचा उत्सव केला, संतांचा उत्सव केला की माझा देव असा गदगद होतोय महाराज. ज्या महात्म्याच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत, या महाराष्ट्रामध्ये हजारो संत जन्माला आले महाराज. याच्यानंतरही संत जन्माला येतील, याच्या अगोदरही संत जन्माला आले, आणि आज सुद्धा संत आहे. पण ऐश्वर्य संपन्न संत म्हणून ज्या महात्म्याकडे पाहिले जातं त्यांचं नाव भगवान बाबा. त्या भगवान बाबाच्या पुण्यतिथी निमित्त आपण उपस्थित आहोत. मी दररोज सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बाबा बुलाते हैं. पण सर्व पुण्यवान आहात महाराज, म्हणून तुम्हाला सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा आहे. काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर संप्रदायाने काही परंपरा घालून दिलेली आहे. कीर्तनकारानं बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा चरित्र ते उच्चारावे,
देवळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा. काय करायचा आहे? उच्चार करायचा. पण नेमकं आपण इथंच बसतो. ज्याचा उच्चार सांगितलं त्याचं आचरण करतोय आणि ज्याचं आचरण सांगितलं त्याचा उच्चार करतोय. दशमस्कंदाच्या अगोदर नवमस्कंद का आलाय? काय कारण आहे नवमस्कंद अगोदर येण्याचं? याचं कारण असं आहे, जोपर्यंत प्रभू रामचंद्र रूपी आचरणाचा चष्मा तुम्ही आणि मी परिधान करणार नाही तोपर्यंत माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला तुम्हाला आणि मला कळणार नाही. देवानं जे केलं ते तुम्हाला आम्हाला शक्य नाहीये. तुकोबराय सांगतात 16,108 बायका होत्या भगवंताला. किती? 16,108 बायका. तरी तुकोबराय वर्णन करत असताना म्हणतात तुका मरे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. याचं कारण नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे. मायबाप जगाच्या मालकाचं चरित्राचा फक्त उच्चार करायचा, आचरण करायचं नाहीये. आपण भाग्यवान मंडळी आहात. जी गोष्ट देवादिकांना दुर्लभ आहे ती जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असतं त्याच्याविषयी माणसाला प्रयत्न केले पाहिजेत का नाही महाराज? भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचलपदे पुरुषोदावय ज्ञान हेतु कृत ब्रह्मदांत कारणाशं विदाय हि तदोदयते विवेकः. अरे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडणं शक्यच नाही हो. आपण पुण्यवान आहात. ज्यावेळेस शुकाचार्य भगवानाच्या परीक्षितीला भागवत सांगत होते, थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले आणि महाराजांना सांगतात बाबा हे जे अमृत तुम्ही राजा परीक्षितीला पाजा आणि ते भागवत अमृत आम्हाला द्या. त्यावेळेस शुकाचार्य सांगतात वसुधा को कथा लोके को काचक्व मनी महान ब्रह्म रातो विचारेन तदा देवान जहासह. कुठं स्वर्गातील अमृत आणि कुठं भागवत अमृत दोघांची बरोबरी होणार नाहीये. मग स्वर्गातील अमृतापेक्षा जर भागवत अमृत श्रेष्ठ असेल तर निश्चित हेची देई गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. माय बाप या जगामध्ये 3 प्रकारचे वर्ग आहे. काहींना नर्दी मिळाला नाही, कळाला नाही. काहींना मिळाला पण कळाला नाही 2 आणि काहींना कळाला पण मिळाला नाही 3. आता एवढं सुंदर नियोजन आंधुडकर मंडळी तुम्ही केलंय. एवढा गोड कार्यक्रम आहे. मग आपल्या गावाच्या 10-12 म्हशींनी विचार केला का आपण कीर्तनाला जाऊ? बरोबर का नाही? जर सगळ्यांनी विचार केला का चला लांबून आले महाराज रात्रभर प्रवास करून आले आपण 2 तास तरी कीर्तनाला बसू. चुकून जर एखादा कुत्रा कीर्तनाला लोक त्याला काढून देतात. मला तुम्हाला एवढंच सांगायचं माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही. ते न करा हो ने गाढव कुत्रा म्हणजे पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती म्हणून पशुच्या योनीमध्ये हे ज्ञान नाहीये. दुसरा जन्म तुमचा आणि माझा. आउट हात का मानव देहा भगवान ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया खाया पिया सुख से सोया अरे नाहक जमाना खोया. 3.5 हाताचा नर्ती जगाच्या मालकाने तुम्हाला देवा भजनासाठी दिलाय. दिले इंद्रिय हात बायका डोळे मुख बोलाय वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. इथं येऊन जर देवाचं चिंतन नाही केलं तर माणसाचं जीवन वाया जातं. माझी बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती गेलेला पैसा परत कमवू शकता हो तुम्ही. गेलेली सत्ता परत प्रयत्न केल्यानंतर येऊ शकते. गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता. पण एक वाक्य सर्व बसणाऱ्या मंडळी माझं लिहून ठेवा काळजावर. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे तुम्ही जसा सप्ताह ठेवता भगवान बाबाची पुण्यतिथी करता. काही लोक स्वतःचा वाढदिवस साजरा करतात. माझ्या मनात असा बाबा एक संकल्प आहे की यमाचा सुद्धा एक उत्सव साजरा करायचा. यमाचा का उत्सव साजरा करायचा? कारण यमासारखा चांगला माणूस या जगात नाहीच महाराज. सगळे लोक मॅनेज झाले पण यम अजून कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला. आणि यम जर मॅनेज झाला असता की ते साहेब ते मोठे मोठे बोके मेलेच नसते. आपल्यासारखे मेले असते. यम कोणाच्या बापाकडून मॅनेज होत नाही. त्याने एकदा ठरवलं ना पुरुषोत्तम महाराज मी बरोबर 12:30 वाजता तुम्हाला न्यायला येतोय. मी जर म्हणलं अजून पाकिट घ्यायचं राहिलंय ते म्हणाल पाकिट वर घे. इथं जमत मग
पत्ता राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल काही तो का म्हणे यमाज्ञा तू का म्हणे काही येईल यमाज्ञा ज्यावेळेस येईल ना महाराज यमाज्ञा ए मन मुसाफिर तुझे जान घडी घडी काळे वाट्याचे काळे 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 अजून किती आहे अवकाश मग एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय ना संधीचं सोनं करा पण जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला कधी महत्व कळतच नाही महाराज जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी कधी माणसाला महत्व कळत नाही माझी सर्वांना विनंती आहे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जिने तो जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग हे माय बाप लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे एखादा पॅरेलाइज झालेला जर मनुष्य असेल ना तुमच्या नात्यागोत्याचा एखादा वळखीचा त्याच्याजवळ 10 जाऊन 5 मिनिटं बसा आणि त्याला विचारा येणार ह्याचं काय महत्व आहे एखाद्या माणसाचा जर अपघातामध्ये हात गेलेला असेल एखाद्या माणसाचा जर पाय गेला असेल एखाद्या माणसाची किडनी डॅमेज झाली असेल ना तर बघा अरे एखाद्या माणसाची जर दुसऱ्या माणसाला किडनी मॅच झाली जर ट्रान्सफर करायचं असेल तर एका किडनीचे लोक 50-50 लाख 1 कोटी रुपये देतात मग मला एवढंच सांगायचं देवानं सगळं फुकट दिलं त्याचा विचार आपण केला पाहिजेत का नाही आणि माझी विनंती आहे एकदा काही इंद्रिय निकामी झाली ना महाराज तर मनुष्य अरे 50 लाखाचा आयफोन घ्या तुम्ही किती लाखाचा 50 लाखाचा आयफोन घ्या त्याचं सॉफ्टवेअर या जगाच्या बाजारात भेटेल गड्यांनो पण शरीर रूपी मोबाईल असा आहे ना महाराज याचं सॉफ्टवेअर अजून तयारच झालेलं नाहीये पण मोबाईल एवढा सुंदर आहे ना तुम्ही सॅमसंग वाल्याने किती चांगला काढू द्या ऍपल वाले त्याची कॉपी करणार म्हणजे करणारच महाराज बरोबर करतातच महाराज कॉपी करायची सवयचे लोकांना बरोबर आहे का नाही सेम टू सेम तेच सर्व व्हर्जन फक्त दुसऱ्या कंपनीचं नाव आहे मला एवढंच सांगायचं देवानं हा जो मोबाईल केला याचा डबल रूल कोणाला करताच आला नाही बरं बटन किती सुंदर आहे बघा ना डोळ्याच्या ठिकाणी डोळे नाकाच्या ठिकाणी नाक होटाच्या ठिकाणी होठ हाताच्या ठिकाणी हात देवानं जर हे बटन मागं टाकलं असतं किती अवघड झाला असतो अरे डोळ्याला घास पाहावा लागला असताना असा मागं टाकावा लागला असता बरोबर आहे का नाही बरं किती सुंदर व्यवस्था आहे बघा ना एक माणूस एका सारखा नाही अनेक माणसं एका सारखे नाही आणि आपण सगळेच जर सारखे असतो किती प्रॉब्लेम झाला असतो माऊली प्रॉब्लेम म्हणजे खूप मोठं संकट झालं असतं प्रत्येकाच्या गळ्यात पाठी टाकावं लागली असती MS 12 MS 13 MS 16 MS 17 मग विचार केला पाहिजे एवढं सुंदर जगाच्या मालकाने तुम्हाला आणि मला तरी याची थोडीफार काळजी केली पाहिजे मी तर या मताचा महाराज आहे सगळे इंद्रिय निकामी झाले तरी चालते पण कानपूर लाईन बंद नाही झाली पाहिजे उत्तर ही जर लाईन बंद झाली ना एवढा अवघड आपण म्हणावं चला कीर्तनाला ते म्हणतं नेमकं जेवलो इतकं फरक असतो महाराज धनगर समाजाचा मनुष्य होता 200-400 मेंढ्या होत्या त्याच्याकडे मेंढ्या चालण्यासाठी शेतात गेला खूप ऊन पडलंय मेंढ्या चारतोय भूक लागली काय करावं म्हणून 1-2 मेंढ्यांचं दूध काढलं दूध गरम केलं त्यात गोळ टाकलं मस्त 2 तांबे दूध पिलं आणि एका आंब्याच्या झाडाखाली झोपून राहिला अशी गार झोप लागली उन्हाळ्याचे दिवस संध्याकाळच्या 8 वाजेला उठला आणि उठून पाहतो तर संध्याकाळ झाली मेंढ्या दिसत नाही रडायला लागला जोऱ्यात की याच मेंढ्यावर माझ्या मुलांचं शिक्षण आहे याच मेंढ्यावर माझ्या मुलांचं घर चालतंय सगळं चालतं काय करावं त्याने विचार केला रात्री तर काही मेंढ्या सापडला नाही सकाळी 5लाच उठला आणि भेटेल त्याला विचारत ओ दादा माझ्या मेंढ्या बघितल्या का कोणी सांगत नव्हतं एक मनुष्य सकाळी सकाळी ज्वारी राखत होता पूर्वी ज्वारी राखायला ते गोफण असायची बघा खडी मारायला बरोबर आहे का नाही पाखरा लुडवायला तर त्या माणसाला ओ दादा माझ्या मेंढ्या पाहिल्या का हे बोललं नाही पण यानं उत्तर दिशेला गोफण फिरवली याला वाटलं नक्की मेंढ्या तिकडे गेला मेंढ्या सापडल्या धनगरी मंदार होता
आला 250 मेंढ्या सापडून दिल्या दादा. जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला धनगर समाजाचा माणूस. बाबा तुमच्यामुळे माझं कुटुंब सुखी झालं. माझ्या मेंढ्याच्या कळपामध्ये एक सर्वात सुंदर मेंढी, तिची किंमत 50,000 रुपये, मी ती मेंढी तुम्हाला बक्षीस देतो. ज्या ज्वारी राखणाऱ्याला हा बोलत होता तो ज्वारी राखणारा 70% काय होता, बैरा होता. किती? 70%. त्याला काही ऐकू येत नव्हतं. हा म्हणायचं मी सकाळपासून ज्वारी राखतो, मी काही तुझी मेंढी मोडली. हा म्हणायचा भेट देतो, तो म्हणायचं मोडली नाही. हा म्हणायचा भेट देतो, तो म्हणायचा मोडली नाही. एक सदग्रस्त घोड्यावरून चालली होती. धनगराने आवाज दिला, ओ दादा इकडे या. गेल्यानंतर सांगू लागला, माझ्या 250 मेंढी या देव माणसानं सापडून दिल्या, त्यांना एक 50,000ची मेंढी बक्षीस देतोय. तो म्हणला मी सकाळी 6 वाजेपासून ज्वारी राखतो, मी यांची मेंढी मोडली. ज्या घोड्यावाल्याला बोलवलं होतं ते घोडं 90% बैर होतं. तो म्हणला हा घोडा माझ्या मालकीचा आहे, मी तुमच्या दोघांच्या बापाला देणार नाही. किती? फक्त एक कानपूर लाईन बंद झाली. आता तिघांनी विचार केला कसं करावं, काय करावं. पहिले तंटामुक्ती अध्यक्ष नव्हते, पहिले पोलीस पाटील होते, जुने म्हातारे होते. एकही सुद्धा केस गावाच्या बाहेर जात नव्हती. हे 3 जण पाटलाकडे गेले, पण पाटलानं अगोदरच उद्योग करून ठेवला होता. पाटलाला 2 बायका होत्या. काहीतरी संसारात भांडणं झाल्यामुळे दोघीला मारून कुठून बाहेर काढून दिला. तर पाटील दारातच बसला होता. सरपंच म्हणे पाटील बायका आत घ्या. ते म्हणे काही झालं तर त्या दोघीला आत घेत नाही. सगळे जाणकार लोक सांगायचे पाटील बायका घरात घ्या, बायका घरात घ्या. हा म्हणायचं काही झालं तरी बायका घरात घेणार नाही. तितक्या ते 3 जण तिथे गेले सांगू लागले, पाटील माझ्या 250 मेंढ्या या देव माणसानं सापडून दिल्या, त्याबद्दल याला एक मोडकी मेंढी बक्षीस देतोय. तो म्हणला मी तुमची मेंढी मोडली नाही. तिसरा म्हणला, पाटील तुम्हाला माहिती आहे का, आम्ही खानदानी आमच्या खानदानामध्ये घोडे वापरायची सवय, हा घोडा माझ्या मालकीचा आहे, मी या दोघांना देणार नाहीये. ज्या पाटलाला हे सांगत होते तो पाटील डायरेक्ट 140% बाहेर होता महाराज. तो म्हणला का भूम तालुका जरी तुम्ही माझ्या घरी आणलं तरी मी माझ्या बायका घरात घेणार नाही. किती महाराज, फक्त एका लाईननं तुम्हाला धोका दिलाय, एका इंद्रियानं राजीनामा दिला, तेवढी फजिती आहे. ज्यांच्या किडनॅप केले, ज्यांचे वाल खराब आहे, ज्यांचे डोळे नाही, अशा माणसाकडे जा. मग एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. इथं येऊन जर भगवंताचं चिंतन नाही केलं तर तो कोबरा एका वाक्यात सांगा, नाही तरी गेला जन्म माया